Hello students, welcome back to online English learning. Standard 6 subject English. Students, in previous class you have studied 4.1 the Nightingale and the Nobleman. Today we are going to learn study 4.2 मोलाईज काथोनी म्हणजे मोलाईचं जंगल. आणि आज आपण हा लेसन पाहणार आहोत. आपण एखादे ध्येय जर समोर ठेवलं आणि त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि त्यामध्ये जर आपण अजिबात मागे पडलो नाही तर ते ध्येय आपण नक्कीच गाठतो. आणि याचं एकदम बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हा लेसन मोलाईज काथोनी, मोलाईचं जंगल. हेच एकदम छान एक्झाम्पल आहे आणि आज आपण हा लेसन पाहणार आहोत. वन डे इन द टेरिबल समर सीझन ऑफ 1979 चेंज्ड द लाईफ ऑफ जाधव पायेंग. तर 1979 साली उन्हाळ्याच्या भयंकर अशा एका दिवसामध्ये जाधव पायेंग या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट त्या दिवशी येऊन गेला. काय झालं पहा. ही लिव्ड इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक ऑफ ब्रह्मपुत्रा. तर जाधव पायेंग हा ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाला असलेल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये राहत होता. जाधव पायेंग लिव्ड इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक ऑफ ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी असलेल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये जाधव पायेंग राहत होता. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिवर. तर ब्रह्मपुत्रा नदी ही एक प्रचंड मोठी अशी नदी आहे. इन प्लेसेस इट इज मोर दॅन 78 किलोमीटर्स वाईड. तर काही ठिकाणी ही नदी 7-8 किलोमीटर पेक्षा सुद्धा जास्त रुंदीची होते. ब्रह्मपुत्रा नदी ही काही ठिकाणी 7-8 किलोमीटर पेक्षा जास्त रुंदीची होते. इट हॅज मेनी सँडबार. सँडबार म्हणजे काय? वाळूचे बंधारे. विद्यार्थी मित्र हो, मी शिकवत असतानाच तुम्ही वहीमध्ये न्यू वर्ड्स लिहून घ्यायचे आहेत. सँडबार, सँडबार म्हणजे वाळूचे बंधारे. इट हॅज मेनी सँडबार्स. आणि त्या नदीच्या काठी भरपूर असे सँडबार म्हणजे वाळूचे बंधारे पण होते. अँड इवन ॲन आयलँड नोन ॲज माजुली आयलँड. आणि त्या नदीच्या काठी एक आयलँड सुद्धा होतं ज्याचं नाव माजुली असं होतं. अँड इवन आयलँड नोन ॲज, आणि आयलँड म्हणजे बेट. तर त्या नदीच्या काठी असलेल्या बेटाचं नाव होतं माजुली आयलँड. वॉटर्स ऑफ ब्रह्मपुत्रा ऑफन फ्लड माजुली अँड द सँडबार्स. ब्रह्मपुत्रा नदी इतकी मोठी होती की काही वेळेला काय व्हायचं, माजुली आणि सँडबार्स, माजुली आयलँड आणि वाळूचे बंदरे इथपर्यंत सुद्धा काही वेळेला त्या नदीचा पाणी यायचं, पूर यायचा. फ्लड म्हणजे पूर. तर काही वेळेला ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी माजुली बेट आणि वाळूच्या बंधाऱ्याजवळ येऊन पोहोचायचं. ॲट अ टाइम्स द रिव्हर इवन स्वीप्स अवे सम ऑफ द सँडबार्स. At a time the river
इवन स्वीप्स म्हणजे उडवून लावणे. स्वीप्स म्हणजे उडवून लावणे. तर काही वेळेला त्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे जे सँडबार होते ते उडवून लावले जायचे, म्हणजे पुढे आणखी दूर फेकले जायचे. When Jadhav was about 15 years old, he saw a terrible sight. तर ज्या वेळेला जाधव 15 वर्षाचे होते, when Jadhav was about 15 years old, ज्या वेळेला जाधव 15 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांनी एक टेरिबल साईट, भयंकर असं दृश्य पाहिलेलं आहे. साईट म्हणजे दृश्य, भयंकर असं दृश्य पाहिले. काय पाहिले बघा. ऑन वन ऑफ द सँडबार्स thousands of snakes lay dead. त्या नदीच्या काठी जे सँडबार होते त्या सँडबार पैकी एका सँडबारच्या ठिकाणी त्यांनी काय पाहिले thousands of snakes lay dead. तर हजारो साप किंवा सर्प मरून पडलेले होते. एका सँडबारच्या ठिकाणी हजारो साप मरून पडले होते. They had been washed ashore with the flood. आणि नदीला आलेल्या पुरामुळं, त्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते सँडबारच्या ठिकाणी येऊन मरून पडले होते. With no trees to protect them. ते वाळूच्या बंदराच्या ठिकाणी काय येऊन पडलेले सँडबारच्या ठिकाणी, तर त्या सापांना प्रोटेक्ट करायला जी झाडं असतात, झाडावरती चढतात, तर तेही नव्हतं. नदीमध्ये, नदीच्या काठाला झाडं वगैरे नसल्यामुळं ते प्रोटेक्ट झालेले, सुरक्षित झाले, त्यांनी ते वाळूच्या बंदराच्या ठिकाणी येऊन पडले. विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट दॅट स्नेक, they had all died in the scalding sun. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहत सँडबार वरती येऊन पडले. आणि स्कोल्डिंग सन म्हणजे कडक प्रखर असे सूर्याच्या किरणांमुळे, उन्हामुळे, तळपत्या उन्हामुळे ते वाळूच्या बंधाऱ्यावरती, सँडबारवरती आल्यानंतर ते मरून पडले. They have no protect any trees. त्यांना प्रोटेक्ट करायला तिथं कोणतीही झाडं सुद्धा नव्हती. जाधव वॉज सिम्पली हॉरिफाईड. आणि ते दृश्य पाहून जाधव हे हॉरिफाईड झालेले आहेत, म्हणजे थोडेसे दुःखी झालेले आहेत. जाधव थोडे दुःखी झालेले आहेत. हॉरिफाईड. ही सॅट डाऊन अँड वेप्ट. आणि ते तिथंच खाली बसले. हे असं दृश्य पाहून हजारो साप त्या वाळूच्या बंधाऱ्यावरती येऊन पडल्यामुळं ते भयंकर असे दुःखी झालेले आहेत. आणि त्यामुळे ते तिथंच ते दृश्य पाहून ते बसले आणि वेप्ट म्हणजे रडू लागले. वेप्ट म्हणजे रडणे. There and then he found his mission. आणि त्याच वेळेला त्याच ठिकाणी त्यांनी एक मिशन किंवा एक प्रकल्प, प्रोजेक्ट करायचा ठरवले. टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. त्यावेळेला ते खाली बसले, रडू लागले. आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मनाशी निश्चय केला, एक मिशन तयार करायचं ठरवलं, एक प्रोजेक्ट हाती घ्यायचं ठरवले. आणि तो म्हणजे टू टर्न सँडी बॅरन, तो जो वाळवंटाचा भाग होता तो ग्रीन विथ ट्रीज, झाडांनी असा बहरून जायला पाहिजे, ग्रीन झाला पाहिजे, हिरवागार गालीचा किंवा हिरवागार निसर्ग तिथं झाला पाहिजे, असा उपक्रम त्यांनी हाती घेतला. सँडी बॅरन टर्न इनटू ग्रीन ट्रीज.
For more than 30 long years, Jadhav Payal toiled on the dry, barren area and transferred it into a forest. जवळजवळ त्यांनी 30 वर्ष त्या सँडी बॅरनवरती काम केलेलं आहे. तिथं त्यांनी ड्राय म्हणजे शुष्क अशी नापीक अशी त्या ग्राउंडवरती काही येत नव्हतं अशा ठिकाणी 30 वर्ष त्यांनी स्वतः प्रयत्न केलेला आहे, काबाड कष्ट केलेला आहे, वर्क केलेला आहे आणि लास्टला तो जो एरिया आहे तो त्यांनी फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये चेंज केलेला आहे. जाधव पायल्स फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल्ड हिम मलाई. आता त्यांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट आलेला कोणता होता आणि त्यांनी काय करायचं ठरवलं हे आपण पहिलं आता थोडंसं त्यांच्या फॅमिलीकडे बघूया. जाधव पायल्स फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल्ड हिम मलाई. तर त्याची फ्रेंड्स आणि त्याची फॅमिली त्याला मलाई या नावाने बोलावत होते. आपण जसं की टोपण नावाने बोलवतो तसं जाधव यांना त्यांची फॅमिली मोलाई या नावाने बोलावत असे. ॲट फर्स्ट मोलाई वर्कड इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट ट्रीज. सगळ्यात पहिल्यांदा मोलाई कुठं काम करत होते तर ही वर्क इन फॉरेस्ट डिपार्टमेंट, जंगल विभागामध्ये ते काम किंवा वन खात्यामध्ये ते काम करत होते. स्कीम टू प्लांट ट्रीज, झाडांची लागवड करणे वाढवणे या वन खात्यामध्ये ते सर्वात प्रथम काम करत होते. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप्ड. आणि काही कारणामुळे ते वर्क स्टॉप झालेले आहे. सम रिझन द वर्क हॅज स्टॉप्ड. ऑल अदर लेबरर्स लेफ्ट बट नॉट मोलाई. लेबरर म्हणजे कारागीर, सगळे कारागीर बिकॉज ऑफ दॅट स्टॉप्ड वर्क ऑल लेबरर आर लेफ्ट बट मोलाई स्टँड देअर. सगळे कारागीर निघून गेले पण मोलाई तिथंच थांबले. त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही, ते तिथंच थांबले. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. आणि त्यांनी स्वतःच असं ठरवलं की काही झालं तरी आपण आपलं काम थांबवायचं नाही, झाडे लावायची, त्यांची काळजी घ्यायची, असं काम त्यांनी करायचं ठरवलं. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. ही वेंट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड एल्डर्स इन हिज विलेज. आणि याच्यासाठी ते काय केले, फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स वन खात्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्याकडे, ऑफिसर म्हणजे अधिकारी, वन खात्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्याकडे गेले. तसंच एल्डर्स इन हिज विलेज, खेडेगावामध्ये असलेल्या मोठ्या लोकांच्याकडे सुद्धा ते गेले की आपण तिथं काम करूया. तो जो प्रोजेक्ट आहे ते काम मागं ठेवायला नको म्हणून ते परत तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर आणि एल्डर्स ऑफ विलेज या दोघांच्याकडे ते गेलेले होते. मोलाई, नथिंग ग्रोज ऑन द सँडबार्स, डोंट वेस्ट युअर टाइम, मेनी ऑफ देम ॲडवाइस. मोलाई खेडेगावातील लोकांच्याकडे गेले, आपल्या गावातील, आणि त्या वेळेला त्यांना काही लोकांनी सल्ला दिला की मोलाई त्या सँडबारवरती काहीही उगवणार नाही, कशाचीही झाडांची वाढ तेथे होणार नाही. नथिंग ग्रोज ऑन द सँडबार, त्या सँडबारवरती काहीही येणार नाही. सो डोंट वेस्ट युअर टाइम, तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. मेनी ऑफ देम ॲडवाइस, असा सल्ला काही लोकांनी त्यांना दिला.
but someone told him to try growing bamboo. पण काही लोकांनी असाही सल्ला दिला की तू त्या सँडबारवरती बांबूची लागवड करावी. टू ट्राय देअर ग्रोईंग बांबू, बांबू या प्लांटची लागवड तू तिथं करावी. समवन गिव्ह हिम ॲडवाइस टू ट्राय देअर ग्रोईंग बांबू. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅम्पलिंग्स. आणि त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांना काही सॅम्पलिंग्स म्हणजे रोपटी, बांबूची छोटी छोटी रोपटं सुद्धा दिलेली आहेत. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मोलाई वेंट टू आयलँड अँड प्लांटेड हिज अ फर्स्ट ट्री केअरफुली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मोलाई सँडबारवरती गेलेले आहेत, आयलँडवरती गेलेले आहेत. अँड प्लांटेड हिज अ फर्स्ट ट्री केअरफुली. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी त्यांचं पहिलं झाड त्या सँडबारवरती एकदम काळजीपूर्वक लावलेलं आहे, तिथं प्लांट केलं आहे. आफ्टर दॅट ही विजिटेड द आयलँड एव्हरी डे, वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव. फक्त एक दिवस झाड लावलं परत ते घरी गेले असं नाही, तर एव्हरी डे he went to on that sandbar and island and every day he care of that all plants. ते दररोज त्या सँडबारवरती जाऊ लागले, त्या छोट्या छोट्या रोपटांना प्लांट्सना पाणी घालणे, त्यांची काळजी घेणे, त्यांची जोपासना करणे, त्यांना आवश्यक असलेले लागवड वगैरे. तर हे कामं सर्व कामे झाडं मोठी होण्यासाठी जी लागतात ती सर्व कामे ते दररोज त्या सँडबारवरती जाऊन करू लागले. एव्हरी डे ही वेंट टू दॅट सँडबार अँड वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव. एकदम प्रेमानं काळजीने त्या झाडांची काळजी घेणे, जोपासना करणे हे सर्व ते करू लागले. द प्लांट्स बिगॅन टू ग्रो. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी दॅट प्लांट्स बिगॅन टू ग्रो, झाडंही हळूहळू वाढू लागली. विथ देम मोलाईज होप्स अल्सो ग्रो. आता झाडं वाढायला सुरू झाल्यामुळे मोलाईचे होप्स म्हणजे आशा, लिहून घ्या. When plant begins to grow, Molai's hopes are also grow. जसे प्लांट हळूहळू वाढू लागले तसे मोलाईचे होप सुद्धा वाढू लागले. He began to look for more samplings and other types of trees. He brought silk cotton samplings next. तर आता त्यांनी काय केलेलं आहे, ही बिगॅन टू लुक फॉर मोर सॅम्पलिंग्स. आणि ती जी छोटी छोटी रोपटं लावलेली होती त्याच्याकडे ते दररोज जाऊन पाहू लागले, काय होते, ग्रोईंग कशी आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट काइंड्स ऑफ सॅम्पलिंग्स ते शोधू लागले. तेही कुठं टू लुक फॉर, तेही कुठं मिळतात का ते पाहू लागले. ही ब्रॉट सिल्क कॉटन सॅम्पलिंग नेक्स्ट. आणि त्याच्यानंतर त्यांनी सिल्क कॉटन म्हणजे शेवरीच्या झाडाची लागवड त्यांनी केलेली आहे. अदर टाइप्स ऑफ ट्रीज, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, छोटे प्लांट्स कुठे मिळत आहेत का ते पाहू लागले. आणि त्याच्यानंतर त्यांनी सिल्क कॉटन सॅम्पलिंग्स लावलं, शेवरीच्या झाडाची लागवड त्यांनी सुरू केली. टू हिज डिलाइट दे लुक रूट ऑन द आयलँड. आणि ही वर्क not a one day, he work every day, so that plants also support his work. And what happened, that plants are also growing, and it is delight that all the plants root on the island. आणि
सगळ्या त्या प्लॅनचे रूट मुळं सुद्धा आता तिथं त्या सँडबारवरती घट्ट अशी रोवली गेली, मूळ धरू लागली. पार्ट ऑफ द आयलँड वॉज नाऊ डॉटेड विथ ग्रीन. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, तो जो एरिया आहे तो आता थोडा हिरवळमध्ये हिरवागार असा विखुरलेला आहे. डॉटेड म्हणजे विखुरणे. डॉटेड मीन्स विखुरणे. पार्ट ऑफ आयलँड वॉज नाऊ टू लुक इन अ एव्हरी ग्रीन अँड ग्रीन. आणि तो जो पार्ट आहे आयलँडचा तो पार्ट आता सगळीकडे ग्रीन 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 हिरवागार असा दिसत आहे. मोलाई नाउ स्पेंड ऑल हिज टाइम ऑन द स्मॉल आयलँड. आता मोलाई त्याचा संपूर्ण वेळ, स्पेंड म्हणजे खर्च करणे, स्पेंड. नाउ मोलाई वर्क ऑल टाइम इन that island. He spent his all time in island. Every day without fail he watered the plants, made fences around them. Every day without fail, दररोज न चुकता. without fail means न चुकता. Every day without fail he went on the island and watered two small plants, made fences around them. means त्या रोपट्यांच्या भोवती कुंपण घालणे. and gave support to the saplings. आणि त्या रोपट्यांना सपोर्ट करण्यासाठी सुद्धा काहीतरी तिथं काठी वगैरे उभा करणे, हे सर्व कामं तो दररोज करायचा. he watered the plants. what he worked do there? To water the plants, made fences around them, gave support to the saplings. He even carried good soil in his little boat and spread it near the plants. फक्त झाडांना पाणी घालणे, त्यांच्या भोवती कुंपण उभा करणे, सपोर्ट सिस्टीम, सपोर्टसाठी काहीतरी उभा करणे, एवढंच न करता त्याने जो प्रोजेक्ट हाती घेतलेला की आयलँडवरती सँडबारवरती हिरवळ करणे, यासाठी ते आणखीन एक मोस्ट इम्पॉर्टंट वर्क त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ही इवन कॅरीड गुड सॉईल टू लिटल बोट. त्यांनी छोट्याशा लहान अशा बोटमधून सॉईल आणलेली आहे. चांगल्या प्रकारची माती ते बोटीतून घेऊन आलेले आहेत आणि ती पूर्ण माती त्या सँडबारवरती त्यांनी पसरलेली आहे. Someone told him that red ants are good for the soil. हे काम करत असताना काही लोकांनी त्यांना सल्लाही दिला की सॉइल फर्टाईल करण्यासाठी रेड अँट सुद्धा फार चांगले आहेत. रेड अँट म्हणजे लाल मुंग्या. लाल मुंग्या ह्या माती फर्टाईल करण्याचं काम करतात. तर काही लोकांनी हा सल्ला दिलेला आहे. दे वुड मेक द सँडी सॉइल फर्टाईल. आणि त्याच्यामुळं काय होईल, लाल मुंग्या त्या शेतामध्ये जिथं सँडबारवरती सोडल्यामुळं ते लाल मुंग्या सॉइल फर्टाईल करायचं काम करतात. मोलाई देन कॅरीड हिप्स ऑफ देम टू द आयलँड. आणि हा सल्ला पटल्यामुळं मोलाईने मुंग्यांचा ढीगच्या ढीग सुद्धा आणून तो त्या सँडबारवरती सोडलेला आहे. ही वॉज नॉट पुट आउट बाय द अँट बाईट्स. आणि ज्या वेळेला तो मुंग्यांचा ढीग घेऊन तो सँडबारवरती यायचा, कोणताही म्हणजे मुंग्या म्हणल्या की त्या चावणारच, तर त्या चावाचा त्रास सुद्धा मोलाई यांना झालेला नाही. तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपल्या कामावरती लक्ष देऊन ते काम पूर्ण करायचं ठरवल्यामुळे फक्त टू वर्क ऑन आयलँड
and to make that barren island in a green trees. हा निश्चय असल्यामुळं इकडं काही होऊ दे, मुंग्या चावल्या तरी त्याचा कोणताही त्रास त्यांना झालेला नाही. He was not put out by the ant bites. He also took different types of grasses there. फक्त छोटे प्लांट, बांबूचे प्लांट, शेवरीचे प्लांट्स जर लावलेले नाही आहेत तर डिफरंट टाइप्स ऑफ ग्रासेस देअर, वेगवेगळ्या प्रकारचे गवत, ग्रास म्हणजे गवत, वेगवेगळ्या प्रकारचे गवत सुद्धा त्यांनी त्या आयलँड वरती लावलेले आहेत. द ग्रीन पॅचेस ऑन द आयलँड बिकम थिकर अँड बिगर. आणि आता जो त्या आयलँड वरती छोटी छोटी रोपटं जी लावलेली होती ती आता कशी थिकर म्हणजे दाट आणि बिगर म्हणजे मोठं, दाट आणि मोठी झालेली होती. त्यामुळं तो आयलँड असा आता आयलँडचा जो पट्टा होता, पॅचेस म्हणजे पट्टा, तो आता ग्रीन ग्रीन असा दिसत होता. फॉर मंथ्स अँड इयर्स मोलाई वर्कड ऑल alone on the small patch of island. For month and years, कितीतरी वर्ष, 30 वर्ष आणि तेवढे महिने त्यांनी मोलाईंनी त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या आयलँड वरती घालवलेलं आहे. त्या आयलँडच्या छोट्याशा पट्ट्यामध्ये हिरवळ पसरवण्यासाठी बॅरन आयलँड चेंज इनटू ग्रीन आयलँड करण्यासाठी घालवलेलं आहे. ही लिव्ह इन द कंपनी ऑफ ट्रीज. आणि ते झाडांच्या सहवासातच राहायचे, तिथंच काम करायचे आणि तिथंच राहायचे. ही स्पोक टू देम. आणि ते बोलायचे कोणाशी? झाडांशीच बोलायचे, झाडांचीच काळजी घ्यायची, झाडांसोबतच राहायचे आणि झाडांशीच बोलायचे. मे बी द ट्रीज अंडरस्टूड हिज लँग्वेज. आणि काही वेळेला असं झालं की झाडांनाही आता मोलाईची भाषा समजू लागली. हिज वर्ड्स ऑफ अफेक्शन. मोलाई आपल्या शब्दातून काय सांगणार आहे हे त्यांना आता झाडांना कळू लागलं होतं आणि त्याच्यामुळंच हिज वर्ड्स ऑफ अफेक्शन, झाडांना सुद्धा आता मोलाईबद्दल स्नेह, माया, प्रेम वाटू लागलं. दे रिस्पॉन्ड बाय ग्रोईंग विगरसली. आणि त्याच्यामुळेच की काय, झाडं सुद्धा मोलाईचं काम करण्याचा उत्साह जसा एकदम छान चांगला जोमात होता तसं झाडं सुद्धा आता विगरसली म्हणजे जोमाने, चांगल्या जोमाने झाडं सुद्धा आता वाढत होती. Students, now we have stopped here. The second part we will see in a next class. So everyone to read this lesson 2 times and understand the lesson. Thank you. Thanks a lot.